महासागर न्यूज. नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. कर्जबाजारी आणि थकलेल्या पैशातून एका बांधकाम व्यावसायिकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे खलील शेख यांनी आत्महत्यापूर्वी स्वतःचे 3 व्हिडिओ रेकॉर्ड केले असून त्यामध्ये त्यांनी आपल्या कर्जबाजारीपणाची आणि थकीत पैशाची व्यथा मांडत नेते आणि भागीदारांची नावे घेतली आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकाच्या वर्तुळात आता मोठी खळबळ उडाली आहे. खलील रजुलाल शेख वय वर्ष 65 राहणार गुलटेकडी असं आत्महत्या केलेल्याचं नाव आहे. ते बांधकाम क्षेत्रात कॉन्ट्रॅक्टर म्हणून कार्यरत होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. स्वारगेट पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात शेख यांनी आत्महत्येपूर्वी मोबाईलवरती व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचं तसेच सुसाईड नोट दिल्याचं देखील समोर आलं आहे. ही सुसाईड नोट त्यांनी घरातील भिंतीवरती चिटकून ठेवल्या होत्या. पोलिसांनी त्या जप्त करून तपासासाठी पाठवल्या आहेत. व्हिडिओमध्ये शेख यांनी माजी आमदार त्यांच्या पत्नीसह कंपनीच्या भागीदारांचे नाव घेतले आहे. या कंपनीकडे आपल्या कामाचे सुमारे 50 लाख रुपयांचं बिल थकलं असल्याचा दावा त्यांनी केला आहे. गेल्या 3 वर्षापासून हे बिल न मिळाल्यामुळे स्वतःला 3% व्याजानं कर्जाचे हप्ते आणि व्याज भरावं लागत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अनेकदा संबंधिताकडे पैशाची मागणी करून देखील पैसे मिळाले नाही, उलट दादागिरी करण्यात आली असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान सुसाईड नोटमध्ये शेख यांनी आपल्याला त्रास दिल्याचा किंवा पैसे न दिल्याचा आरोप करत अनेक व्यक्तींची नावं नमूद केली आहेत. व्हिडिओ, सुसाईड नोट आणि त्यांच्या अन्य पुराव्यांच्या आधारे स्वारगेट पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. संबंधिताविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याची माहिती कळत आहे. सुनील साहेब, मी जेव्हा तुमच्याकडे आलतो काम घ्यायला, तुम्ही म्हणला मी TNT कंपनीचं काम घेतलेलं आहे. हे ठरवायला गेलो तेव्हा 5% रिटेन्शन ठेवायचं, आपलं 2% रिटेन्शन ठेवायचं ठरलं होतं. तुमचा पार्टनर आता 7.5% रिटेन्शन ठेवतोय. कदम साहेब आणि शुभमला तर अक्कल नावाची कुठलीही कल्पना नाही. भंगारातला भंगार माणूस तो. कोण तुमचा शुभम सर? मला सर म्हणायला बी त्या माणसाला मनापासून लाज वाटते. भंगार माणूस आहे. कुठल्या गोष्टीला त्याला काय बोलावं ह्याची पण अक्कल नाही. तो माणसाच्या अवलाद नाही, जनावरांच्या अवलाद आहे. तो काय म्हणतोय माहित आहे का? तुमच्या वर्क ऑर्डरला किंवा तुमच्या कोटेशनला आमच्याकडे 0 किंमत आहे. ह्याच्या बापाने 0 किंमत ठेवती का? व त्याच्याला तुम्हाला TNT वाल्यानं जर म्हणलं की तुमच्या कागद अग्रीमेंटला 0 किंमत आहे, तुमची काय किंमत राहिली? तसं हा माझ्या अग्रीमेंटला म्हणतोय की 0 किंमत आहे. ह्याच्या बापाने ठेवती का 0 किंमत? काम कशावर करतंय माणूस? अग्रीमेंट बघूनच काम करतंय, कोटेशन बघून काम करतंय. तर तुम्ही जो 10% तो रिटेन्शन ठेवलंय, तो माझं रिटेन्शन फक्त 2% राहील. बाकीचं पेमेंट मला देण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. तुमच्याकडे 14 लाख रुपये रिटेन्शनचे राहिलेले आहेत. 10% रिटेन्शन कोणी कुठल्याही कंपनी ठेवीत नाही. आणि तुमचं काम मला फसवून दिलं तुम्ही, आणि फसवून देऊन आता सध्या म्हणतो की शुभम बघते. शुभम काय बघते? येड्या भोकाचा शुभमला अक्कल आहे का? कसा ठेकेदार टिकवायचा आणि कसं? आणि 4 महिने काम बंद पडलं होतं. तर मी लिहिलेलं आहे माझ्या याच्यावर कोटेशनवर, काम जर बंद पडलं काही कारणानं तर 8,000 रुपये लोखंडी मालाला आणि पलायला भाडे राहील. आता तुम्ही त्याला आळ मारून म्हणतो की नाही आमच्याकडे काही त्याचं प्रोसिजरच नाही. तर त्या टायमाला तुम्हाला कळालं नाही का? माझ्याकडे अग्रीमेंट आहे, मी अग्रीमेंट उद्या त्याला जोडतोय. आणि आत्महत्या करण्याला तुम्ही 4 जण पार्टनर, तुम्ही स्वतः सुनील साहेब, केदारी साहेब, बाळासाहेब शेडगे, ही सगळे आहेत ना जबाबदार आहेत. राजन शेट्टी हे जबाबदार आहेत माझ्या आत्महत्या करण्याला. का तर तुमच्याकडून पैसे मला 2-2.5 करोड येणार, मार्केटमध्ये 1.25 करोड देणार, तरी मी याच भरतोय 4%. आणि लोकांचे हातपाय पडतोय प्रत्येक महिन्यात. तुम्ही असे जर चुकीचे कामं केले तर भविष्यात तुमचे लेकरं बाळ किंवा तुम्ही पण तुम्ही काम देताना फक्त तुम्ही स्वतः बोलत. त्याच्यानंतर हा शुभम कुठं आला झक मारायला? शुभमला अक्कल आहे का? शुभम याच्या बापाची अवलाद आहे का अग्रीमेंट करायला? सरळ म्हणतोय की माझ्या ह्याला 0 किंमत आहे. तर मी इतक्या दिवसांनी कंपनी चालवतोय, मी का चुत्या म्हणून कंपनी चालवतोय का? तर त्याच्यावर तुम्हाला TNT वाल्यानं म्हणलं तुमच्या कागदाला 0 किंमत आहे. तर काय करता तुम्ही? हा भाडवा म्हणतोय तुमच्या ह्याला 0 किंमत आहे. माझं जो पेमेंट निघतंय मी मिळाल्याच्या नंतर मी आत्महत्या करतोय ना, तर तुमच्या सगळ्याचे नावं घालून करतोय. आणि ह्याचे जिम्मेदार तुम्ही सगळेजण असतात. का तर तुमच्याकडे पेमेंट निघत आहे. माझे पेमेंट थांबू तुम्ही माझ्या लेकराबाळाला जाणून बुजून त्रास द्यायला लागला. धन्यवाद. माझं राहिलेलं पेमेंट द्यायचा प्रयत्न करावा. उत्कर्षा कंपनी याचे पार्टनर
दंगेकरची मिसेस, बाळासाहेब शेडगेची मिसेस, सुनील आहेरचा मुलगा, हमीद शेखचा मुलगा आणि रघु गौडा हे स्वतः पार्टनर आहेत. पर माझं यांची एक बिल घेतलेलं आहे, त्याचे बिलाचं पेमेंट आहे 20 लाख रुपये, तो दिले नाही. आणि 2 बिलं यांनी घेतलेले नाहीत, असे त्या 2 बिलाचं पेमेंट आहे 15-15 30 लाख रुपये, असे यांच्याकडून टोटल येणं आहे 50 लाख रुपये. मी 3 वर्षानं ह्या 50 लाखाचं 4% याज भरत आहे. याजाकडून कुणाकडून पैसे घेतलेत हे बी त्यांनी माहीत आहे. पहिलं मी याजानं पैसे घेतले ते संजू तिकेवण्याकडून 4% आणि 5%. तो पैसे मी चंपक नहारकडून उचलले आणि संजू तिकेवण्याचे पूर्ण केले. आता मी 3 वर्षानं परत याज भरत आहे चंपक नहारचं 3% आणि काही पैसे आहेत 4%. पर हा बाळासाहेब शेडगे पेमेंट देत नाही, दादागिरी आणि भाईगिरी करत आहे. जेव्हा मी पैसे मागतोय तर पैसे देत नाही. बघू काय करायचं. तर 30 लाखाचं बिल घेतलेलं नाही, 20 लाखाचं बिल घेतलेलं आहे, असे टोटल 50 लाख रुपये. आणि माझा माल 30 ते 40 लाखाचा माल ठेवून घेतलेला आहे. तरी पण हा दादागिरी भाईगिरी करते. जेव्हा येतील तेव्हा बघू. आणि यांच्या पार्टनरला विचारलं, सुनील आहेर विचारलं, तो म्हणते बाळासाहेब शेडगेकडे जावा. अमित शेखला विचारलं, म्हणते बाळासाहेब शेडगेकडे जावा. ह्याच्यात रवी धंगेकर लक्ष घालीत नाही किंवा तो रघु गौडा लक्ष घालीत नाही. सगळ्यात मेन जड आहे तो आहे बाळासाहेब शेडगे. माझं घर रोडवर आणलेलं आहे आणि 4 वर्ष झालं मी 50 लाखाचं याज भरत आहे. का तर पुरावा म्हणजे 20 लाखाचा आहे आणि 30 लाखाचं बिल घेतलेलं नाही. असे टोटल यांच्याकडून 50 लाख रुपये येणार आणि 50 लाखाचं मी गेलं 3 वर्षानं याज भरत आहे 4% आणि 3%. आणि हा पैसे देत नाही, दादागिरी भाईगिरी करतोय. स्वतःला हा लय मोठा माणूस समजत आहे. ह्याच्यामुळं पुढं माझ्या मुलाला पण धोका होऊ शकते, मार्केटमध्ये काम करायला पण अडचण आणू शकते. का तर मला पण 2-4 वेळेस बाळासाहेब शेडगेनं धमकी दिलेली आहे. पेमेंटला फार त्रास दिला तर मार्केटमध्ये कुठेही काम करू देणार नाही किंवा तुम्हाला पुण्यात जगणं मुश्किल करेन, तुमच्या लेकरा बाळाला पण जगणं मुश्किल करेन. उद्याच्याला मी तर फाशी घेणारच आहे आज. बाकी माझ्या लेकरा बाळाला काहीच बी त्रास झाला तर ह्याचा जिम्मेदार बाळासाहेब शेडगे आणि त्याचा मुलगा असणार आहे. धन्यवाद. महासागर न्यूज.